आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मनसेचे प्रमुख मौनी खासदारांचं कौतुक करत आहेत। मौनी खासदारांचं कौतुक करणं राज ठाकरेंची मजबुरी, राज ठाकरे नकली अंधभक्त, संजय राऊतांची टीका। कोकणामध्ये आल्यावर राज ठाकरेंची स्मरणशक्ती कमी झाली, राज ठाकरेंच्या सभेवरून विनायक राऊतांचा हल्लाबोल। देशातील प्रत्येक मुलीच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये 50% हक्क, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अजित पवारांनी बोलण्याची पातळी ठेवली नाही, अजित पवार शरद पवारांबद्दल त्यांच्या वयाबद्दल बरंच काही बोललेत। स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी ते मलिदा गँगला घेऊन भाजपसोबत गेले, रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। बारामती 60 वर्ष पवार साहेबांच्या पाठीशी, बारामतीकर यावेळीही योग्य निर्णय घेतील, श्रीनिवास पवारांचं वक्तव्य। कुटुंब एकत्र होतं पण अजितदादा वेगळे पडले, त्यांनी विचारधारा सोडली, अजितदादांना कुणीही एकटं पाडलं नाही, ते स्वतःच बाहेर पडले, अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवारांचं वक्तव्य। अजित पवारांचे पुत्र जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला, जय पवार आणि मनोज जरांगेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, राज्यामधील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान, तर शेवटचा दिवस असल्यानं आज प्रचाराचा सुपर संडे। शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा बदललं, बारामतीमधील मिशन बंगल्याचे मैदान यंदा अजित पवारांना मिळालं, सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सांगता सभा यंदा मोरगाव रस्त्यावरील मैदानामध्ये होणार। शरद पवारांच्या सभास्थळी बाप तो बाप रहेगा अशा आशयाचे बॅनर्स, बॅनरवर साताऱ्यामध्ये पावसामध्ये पार पडलेल्या सभेचा फोटो। 2004ला अजितदादांना सीएम करण्यास पवारांनी नकार दिला, अजितदादांना सीएम केलं असतं तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, विजय शिवतारेंचा शरद पवारांवर निशाणा। पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची आज जाहीर सभा, अभिजित पाटील यांच्याकडून फडणवीसांच्या सभेचं आयोजन, विठ्ठल साखर कारखान्याजवळ भव्य मंडपाची उभारणी। देवेंद्र फडणवीसांकडून सोशल मीडियावर अनोखा प्रचार, संत वचन नावानं सोशल मीडियावर सिरीज, विविध संतांच्या ओवी आणि अभंगांचा संदर्भ देत प्रचार। भाजपवाल्यांनी काम केलं नाही तरी आम्ही इमानदारीनं करू, आमचं काम हे आग विझवणाऱ्या चिमणीसारखं, मंत्री गुलाबराव पाटलांचं मेळाव्यामध्ये तुफान भाषण। माझं चिन्ह घरोघरी पोहोचलं, प्रचार चांगला झाला, सांगलीचे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या ऐवजी माझ्यावरच टीका करतात, विशाल पाटलांचं वक्तव्य। विश्वजित कदम हे वाघ कशी शिकार करतात हे संजय राऊतांना माहीत नसावं, त्यांनी एखाद्या चॅनलची डॉक्युमेंटरी बघावी, कारण वाघ संधी बघून झडप घालतो, विशाल पाटलांचा राऊतांना टोला। साताऱ्यामधून माझा विजय निश्चित, निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतली आहे, मी चांगल्या मतांनी निवडून येणार, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकरांकडून प्रचाराचा धडाका सुरू, ओमराजे निंबाळकरांच्या घरी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्यानं काम करणार, ओमराजे निंबाळकरांचं आश्वासन। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंची सोलापूरमध्ये पदयात्रा, शेवटच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू। मोदींच्या डोक्यामध्ये राहुल गांधींची भीती बसलीये, भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेसारखा प्रचार सुरू, विजय वडेट्टीवारांची टीका। हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीमधली नव्हती, एस.एन. मुश्रीफांच्या लिखाणाचा दाखला देत वडेट्टीवारांचं उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना वक्तव्य। बारामती लोकसभेच्या अपक्ष उमेदवार सुनीता पवारांचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा, इंदापूरमध्ये सुळेंच्या सांगता सभेमध्ये पाठिंबा। रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकर यांची घेतली भेट, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये चर्चा, खोतकर आणि दानवे एकाच ठिकाणी प्रचार सभा घेणार। कांदा निर्यातीवर $550 किमान निर्यात मूल्य लागू, तर 40% निर्यात करही भरावा लागणार, निर्यात बंदी उठवल्याचा फारसा लाभ शेतकरी व्यापाऱ्यांना होणार नाही, तज्ज्ञांचं मत। कांदा निर्यात बंदीवरील निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक, पायामध्ये बेड्या घालून शेतकऱ्यांना मारण्याचं काम सुरू, शेतकरी नेते रविकांत तुपकरांची सरकारवर टीका। जळगाव आणि रावेर मतदारसंघातील 15 उमेदवारांना नोटीस, वंचितचे संजय ब्राह्मणे, बहुजन पक्षाचे विजय काळे यांच्यासह एकूण 15 उमेदवारांना नोटीस, निवडणुकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न केल्यानं नोटीस जारी। अमरावती मतदारसंघातील 3 उमेदवारांना नोटीस, निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्यानं नोटीस, नवनीत राणा, बळवंत बानखेडे आणि दिनेश बुप यांना नोटीस जारी। देवेंद्र फडणवीसांविरोधात ठाकरे गट पवार गटानं कट रचला होता, पवार गटाची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि आमदाराचा गटामध्ये समावेश, लवकरच गौप्यस्फोट करणार, भाजप नेते मोहित कंबोज यांचा आरोप। आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारामध्ये सक्रिय होणार, रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आबा बागुल यांच्याकडून सभेचं आयोजन, नाराजी दूर झाल्यानंतर आबा बागुल प्रचारामध्ये सक्रिय। नागपूरमधून नितीन गडकरी निवडून येतील, बाकीच्यांचा सुपडा साफ, तर फलटणमध्ये कंटेनर भरून आलेत, ₹1 सोडू नका, आपल्याला मात्र तुतारी वाजवायची आहे हे लक्षात ठेवा, माढ्यामधल्या सभेतून धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरातांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया का थांबली, वरिष्ठांशी चर्चा करून खुलासा करेन, राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांना इशारा।
बारामती लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवतांचा प्रचार सुरू. केडगावमध्ये पदयात्रेचं आयोजन. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. 5व्या टप्प्यामधल्या निवडणुकांसाठी राज्यामध्ये 301 उमेदवारांचे अर्ज वैध. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार. ठाणे जिल्ह्यामधील 91 अर्ज वैध. भिवंडीमध्ये सर्वाधिक 36, कल्याणमध्ये 30 आणि ठाण्यामधून 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. मद्यविक्री बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित असल्याचं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातही सुधारणा. पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद राहणार. येत्या 7 मे रोजी बारामती, 13 मे रोजी पुणे, मावळ, शिरूरमधील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये 15 मे पर्यंत मनाई आदेश लागू. रॅली, सभा, मतदानाच्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पोलीस प्रशासनही सतर्क. मालेगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी. शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची चेकपोस्टवर कसून तपासणी. लोकसभा निवडणुकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या पर्यटन स्थळ ओस. गणपतीपुळे, देवगड, मालवणमध्ये पर्यटनाचा टक्का घसरला. निवडणुकांसोबत वाढत्या उष्णतेचा पर्यटनावर परिणाम. वर्ध्यामधल्या आजनसरामध्ये भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक सजावट. भाविकांना पुरणपोळीच्या महाप्रसादाचं वाटप. नागपूर महापालिकेला नवीन अत्याधुनिक सभागृह मिळणार. भोसलेकालीन टाउन हॉलचं तोडकाम सुरू. जवळपास 125 कोटींचा खर्च होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या सभेची तयारी सुरू. पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ बीडच्या अंबाजोगाईमध्ये मंगळवारी सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस. सकाळपासूनच उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून घरोघरी प्रचार सुरू. पुणे जिल्ह्यामधल्या धरणांनी तळ गाठला. जिल्ह्यामधील धरणांमध्ये फक्त 14% पाणीसाठा शिल्लक. 60 धरणांची पाणी पातळी 10% खाली. पुण्यामधल्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा. विहिरी, बोरवेल कोरडे पडू लागल्यानं टँकरच्या मागणीमध्ये वाढ. मे अखेरपर्यंत पाणी टंचाईचं संकट गंभीर होण्याची शक्यता. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये 45 विहिरींचं अधिग्रहण. जिल्ह्यामध्ये 11 टँकरद्वारे 8 गावांमध्ये पाणी पुरवठा. यंदाही मेळघाटामध्ये पाणी टंचाईची समस्या. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 30,000 नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या 109 वर. पाण्याच्या टँकरवरून 2 राजकीय गट आमने सामने. ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे आणि शिंदे गटाचे आमदार एकनाथ कल्याणकर यांच्यामध्ये वाद. काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रामधील प्रकार समोर. नांदेडच्या लोहगावमध्ये शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये पपई लागवडीतून लाखोंचं उत्पन्न. 1.5 एकरमध्ये पपईची लागवड करत 3 लाखांचं उत्पन्न मिळवलं. भंडाऱ्यामध्ये 261 शासकीय धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 31 लाख क्विंटल धान खरेदी. 11 लाख क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल. राईस मिलर्स असोसिएशननं संप पुकारल्यानं 20 लाख क्विंटल धान केंद्रांवर पडून.